संस्कृतीला अनुरूप आपल्याकडे आलेले आजचे आपले सन्माननीय पाहुणे, सन्माननीय मार्गदर्शक माननीय श्री राजेंद्र डांगी सर खास पुण्यावरून आपल्या इथे आलेले आहेत आणि आपल्याशी ते संवाद साधणार आहेत. आदरणीय डांगी सरांचं या प्रसंगी यथोचित आदरातिथ्य करणं, स्वागत करणं हे आमचं कर्तव्य आहे. महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य, आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांना मी विनंती करतो की आपण आदरणीय डांगी सरांचं या प्रसंगी यथोचित आदरातिथ्य करावं, यथोचित स्वागत करावं. धन्यवाद सर. यानंतर कुठलाही अधिकचा वेळ न घेता या कार्यक्रमामागची भूमिका विशद करण्यासाठी अर्थात प्रास्ताविक करण्यासाठी मी महाविद्यालयाचे सन्माननीय उपप्राचार्य आदरणीय प्राध्यापक पंढरीनाथ दिसागत सर यांना विनंती करतो की या कार्यक्रमाचं आपण प्रास्ताविक करावं. धन्यवाद सर. महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय येवला वाणिज्य विभागाद्वारे आज आत्मनिर्भर वाणिज्य विषयातील करिअरच्या वेगवेगळ्या संधी या विषयासाठी मंचावर उपस्थित मान्यवर आदरणीय राजेंद्र डांगी सर CA, महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य, विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून सातत्यपूर्ण वेगवेगळ्या विषयाची आपल्याला जी मेजवानी दिली जाते, सन्माननीय प्राचार्य डॉक्टर BV गमे सर, ज्येष्ठ प्राध्यापक कैलास चौधरी सर, महाविद्यालयाचे शैक्षणिक पर्यवेक्षक डॉक्टर रवींद्र ठाकरे सर, वाणिज्य विभागाचे प्रमुख आदरणीय डॉक्टर अजिंक्य पाटील सर, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ प्राध्यापक, विभाग प्रमुख, विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, सातत्यपूर्ण वेगवेगळे कार्यक्रम महाविद्यालयाच्या दृष्टिकोनातून सुरू असतात, परंतु सरांच्या डोक्यात भरपूर दिवसाची एक चांगली संकल्पना होती की वाणिज्य विषयाच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्याला करिअरच्या वेगवेगळ्या संधी कशा असाव्या या संदर्भात एक मार्गदर्शनाचा कार्यक्रम व्हावा. तुमच्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम आत्यंतिक महत्त्वपूर्ण स्वरूपाचा आहे. महत्त्वपूर्ण स्वरूपाचा का? 1991ला भारतामध्ये परकीय गंगाजळी 8च दिवस पुरवली एवढ्या स्वरूपाची शिल्लक होती. तत्कालीन पंतप्रधान PV नरसिंहराव यांनी, तत्कालीन जे अर्थमंत्री होते, नंतर भारताचे पंतप्रधान झालेले डॉक्टर मनमोहन सिंग यांनी 1991ला नवीन आर्थिक धोरण आणलं. या नवीन आर्थिक धोरणाच्या अनुषंगानं जगाच्या दृष्टिकोनातून आता भारतीय बाजारपेठ देखील खुली झाली होती. जगाला देखील जगाची बाजारपेठ भारताच्या दृष्टिकोनातून खुली झाली होती. LPG खाऊजा धोरण ज्याला मराठीत आपण म्हणतो, या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये स्थित्यंतर झाले. आता तुम्ही म्हणणार 97-91चा कालखंड आता काय? तर आता जॉब ऑपॉर्च्युनिटीच्या दृष्टिकोनातून वाणिज्य विषयामध्ये आपण पदवी प्राप्त केल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये CA असेल, CS असेल, ICWA असेल, वेगवेगळे मार्केटिंगचे मॅनेजर असेल, MBA असेल, या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये संधी आपल्याला उपलब्ध झालेल्या आहे. गेल्या 2 पंचवार्षिक पासून आपण पाहतोय, सेकंड टर्म आहे गव्हर्नमेंटची. आत्मनिर्भरच्या दृष्टिकोनातून भारतातही उद्योग अगदी वेगानं फुलावा या दृष्टिकोनातून पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारत यासारख्या वेगवेगळ्या स्टार्टअप यासारख्या वेगवेगळ्या योजना विद्यार्थ्यांच्या नवउद्योजकाच्या दृष्टिकोनातून आणल्याच्या आपल्याला दिसून येतात. या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर करिअरच्या वेगवेगळ्या महत्त्वपूर्ण स्वरूपाच्या ज्या संधी आहेत त्या कोणकोणत्या आहेत या संदर्भात आपल्याला आदरणीय राजेंद्र डांगी सर, आता वाणिज्य विभागाचे विद्यार्थी आहे. CA म्हणजे काही जोक नाही. CA करण्यासाठी किती तास अभ्यास करावा लागतो, माणूस हा प्रचंड स्कॉलर लागतो.
वाणिज्य विभागाची सगळ्यात क्रीमच्या ज्या पोस्ट म्हणतो त्यातील ह्या पोस्ट आहे. आपल्या समोर बसलेले सद्ग्रस्त IT रिटर्न अगदी 3 मिनटात भरलं की 1000 रुपये त्याचे मिळतात. आपल्याला 1 तास त्यांचा एवढा महत्त्वपूर्ण स्वरूपाचा देणार आहे. आपण त्यांच्या ज्ञानाचा यथोचित लाभ घ्यावा हीच वाणिज्य विभागाच्या वतीनं मी आपणास विनंती करतो. माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आजचे आपले प्रमुख पाहुणे आदरणीय राजेंद्रजी डांगी सर यांचा यथोचित परिचय करून देण्यासाठी मी आमचे सहकारी प्राध्यापक गणपत जाधव सर यांना विनंती करतो की आपण सन्माननीय पाहुण्यांचा यथोचित परिचय करून द्यावा. आदरणीय जाधव सर. Thank you so much, Wawal sir, for giving me opportunity to introduce our chief guest, Dr. Rajendra Dangi sir, and Honorable Principal sir, B.V. Game sir, and Vice Principal sir, Pandarinath Disagas sir. Today we have invited our chief guest in this function. He has great experience in taxation. He has completed his master degree in commerce in Pune University, as well as he has practiced chartered accountancy since 13 years in Maharashtra, as well as in big corporate nationals, as well as he is having good command in taxation. He is also delivered different lectures in different colleges, like in front of your student. He has great experience in give speeches to the different colleges. Then he regularly gives seminar to the big corporate, big nationals, as well as his own article published in newspaper, different newspapers, as well as he has given speech in the news live show like Sam TV and TV9 Marathi. As well as I would like to tell some important information like Nirmala Sitharaman. Recently our finance minister Nirmala Sitharaman introduced budget and different kinds of tax benefit given to the middle class taxpayer. Like we have invited our chief guest Dr. Rajendra Dangi sir to give the different kind of opportunities in our college in big nationals. Okay, thank you so much. I would like to hand over this mic to the Wawal sir. धन्यवाद सर. आदरणीय डांगी सरांचा आपण यथोचित परिचय करून दिला आहे. आदरणीय सरांच्या परिचयातून आदरणीय सरांचं आपल्याला योगदान, CA क्षेत्रातलं योगदान किंवा त्यांचं नाव आपल्याला लक्षात आलं असेलच. मी अधिकचा वेळ न घेता, खरं तर आदरणीय डांगी सरांना ऐकण्यासाठी तुम्ही मगापासून उत्सुक आहात, त्यामुळं तुमच्यात आणि डांगी सरांमध्ये अधिकचा वेळ न घेता मी श्री राजेंद्र डांगी सरांना विनंती करतो की आमच्या या विद्यार्थ्यांना आपण यथोचित मार्गदर्शन करावं. आदरणीय डांगी सर. ओके. सो हे बघा, प्रत्येकाला आयुष्यामध्ये सक्सेस हवा असतं, प्रत्येकाला आयुष्यामध्ये यश हवं असतं. पण हे सक्सेस म्हणा किंवा हे यश म्हणा, हे असं बसलं बसलं मिळणार नाही आहे. तर मी तुम्हाला असं एक फॉर्म्युला सांगतो आहे. हा फॉर्म्युला जर तुम्ही लक्षात ठेवला तर तुम्हाला 100% सक्सेस मिळालाच म्हणून तुम्ही समजा. आणि हा फॉर्म्युला आहे DCC. सर DCC काय आहे? तर DCC मधला पहिला D जो आहे तो आहे ड्रीम. आधी ड्रीम पहा, स्वप्न पहा की पुढे काय करायचं आहे. BCom नंतर मला CA करायचं आहे, मला IAS ऑफिसर व्हायचं आहे किंवा स्पोर्ट्समन व्हायचं आहे किंवा आर्टिस्ट व्हायचं आहे, व्हॉटेवर. आधी स्वप्न पहा, टार्गेट फिक्स करा की पुढे काय करायचं आहे. आणि हे स्वप्न तुम्हाला आत्ताच पाहावं लागेल. आणि हे वय फार महत्त्वाचं आहे, ही वेळ फार महत्त्वाची आहे. एकदा वेळ निघून गेली तर गेलेली वेळ परत येणार नाही आहे. त्याच्यामुळे स्वप्न पहा, टार्गेट फिक्स करा की पुढे काय करायचं आहे. ठीक आहे. बरं, स्वप्न पाहिलं तुम्ही, चला ड्रीम पाहिलं, पण नुसतं ड्रीम पाहिल्याने
फिक्स केलं सपोज तुम्ही, हां, पण नुसतं ड्रीम पाहिल्याने ड्रीम पूर्ण होणार नाही आहे. ते ड्रीम पूर्ण करण्यासाठी तुमच्यामध्ये कॅपॅबिलिटी असायला पाहिजे. पुढचा सी म्हणजे कॅपॅबिलिटी बरं का. तुमच्यामध्ये कॅपॅबिलिटी असायला पाहिजे, तुमच्यामध्ये क्षमता असायला पाहिजे. हां, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही स्वप्न पाहिलं की मला सिंगर व्हायचं आहे. चला, तुम्ही स्वप्न पाहिलं की मला सिंगर व्हायचं आहे. चला, छान स्वप्न पाहिलं, पण अरे हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी तुमच्यामध्ये कॅपॅबिलिटी पाहिजे की नाही? म्हणजे तुमच्यामध्ये स्किल पाहिजे, लक्षात घ्या. हां, तुमचे सूर ताल मॅच व्हायला पाहिजे. सूर इकडे चालला आहे, ताल इकडे चालला आहे, सक्सेस तुम्हाला कसं काय मिळणार मला सांगा. त्याच्यामुळे स्वप्न पहा, पण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमच्यामध्ये कॅपॅबिलिटी असायला पाहिजे, म्हणजेच तुमच्यामध्ये क्षमता असायला पाहिजे, म्हणजेच तुमच्यामध्ये स्किल असायला पाहिजे. चला, तुम्ही स्वप्न पाहिलं की मला मोठं बिझनेसमॅन व्हायचं आहे. खूप छान स्वप्न पाहिलं, पण पुन्हा एकदा हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी तुमच्यामध्ये स्किल हवेत ना. कस्टमरशी कसं बोलायचं असतं, मोठे मोठे डील कसे फायनल करायचे असतात, हे सगळे स्किल आपल्याकडे असायला पाहिजे. स्किलशिवाय, तुम्ही केपेबल झाल्याशिवाय, तुम्ही काबिल झाल्याशिवाय सक्सेस मिळणार नाही, लक्षात घ्या. चला, तुम्ही स्वप्न पाहिलं की मला स्पोर्ट्समन व्हायचं आहे, क्रिकेटर व्हायचं आहे. पुन्हा एकदा ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी स्किल हवेत की नाही? तुम्ही काबिल असायला पाहिजे. आणि तुम्ही काबिल कधी होणार आहात? जेव्हा तुम्ही ते स्किल घ्याल. हां, तुम्हाला बॅट पकडता यायला पाहिजे, बॉलिंग करता यायला पाहिजे फॉर एक्झाम्पल. तर स्किलच नसतील तुमच्याकडे तर सक्सेस मिळणार नाही, लक्षात घ्या. तर पुन्हा एकदा ऐका, सक्सेस तुम्हाला जर हवं असेल तर पहिला गोष्ट आहे की तुम्ही ड्रीम पहा, स्वप्न पहा, टार्गेट फिक्स करा. आणि दुसरी गोष्ट आहे सी, म्हणजे पुढचा सी जो आहे तो आहे कॅपॅबिलिटी. कॅपॅबिलिटी म्हणजे तुम्ही काबिल व्हा, स्किल घ्या. काबिल झाल्याशिवाय, स्किल घेतल्याशिवाय तुम्हाला सक्सेस मिळणार नाही आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. ठीक आहे सर, आम्ही स्वप्न पाहिलं सर, चला टार्गेट फिक्स केलं आणि स्किल पण घेतलं सर आम्ही, चला सक्सेस मिळणार आहे का? हो, मिळणार ना. पण मोठं सक्सेस तुम्हाला जर हवं असेल तर पुढचा सी फार महत्त्वाचा आहे. आणि पुढचा सी म्हणजे आहे कमिटमेंट. तुम्ही ड्रीम पाहिलं, तुम्ही केपेबल झाला, स्किल घेऊन सक्सेस मिळणार आहे. पण मोठं सक्सेस तुम्हाला जर हवं असेल तर पुढचा सी फार महत्त्वाचा आहे. आणि पुढचा सी म्हणजे आहे कमिटमेंट. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला युवराज सिंग माहिती, क्रिकेटर, हां, त्याने पण स्वप्न पाहिलं होतं की मला क्रिकेटर व्हायचं आहे. बरं, त्याने स्वप्न पाहिलं, बरं त्याने स्किल घेतले क्रिकेट खेळायचे, त्याने घेतले ना, किती छान स्किल त्याने घेतले होते. अरे एका ओव्हरमध्ये हा 6 सिक्स मारायचा, किती छान स्किल त्याने घेतले होते, किती छान तो काबिल झाला होता त्या क्रिकेट खेळण्यासाठी. बरं, त्याला सक्सेस मिळालं का सांगा? मिळालं ना. त्याने स्वप्न पाहिलं, त्याने स्किल घेतले, त्यालाही सक्सेस मिळालं. पण त्या युवराज सिंगला तेंडुलकर इतकं सक्सेस मिळालं का सांगा? नाही मिळालं. स्किल असूनही त्याला ह्यूज सक्सेस का नाही मिळालं? सक्सेस मिळालं, स्किल असल्यामुळे सक्सेस मिळालं, पण ह्यूज सक्सेस का नाही मिळालं? कारण हा कमिटमेंटमध्ये कमी पडला. त्याच्यामुळे कधीतरी लेझी शॉट खेळून तो आउट व्हायचा. त्याच्यामुळे मोठं सक्सेस तुम्हाला जर हवं असेल तर हा सी पण फार महत्त्वाचा आहे. आणि हा सी जो आहे तो आहे कमिटमेंट. तर असा हा फॉर्म्युला आपण कायम लक्षात ठेवायचा आहे. सक्सेस हवं असेल तर हा फॉर्म्युला कायम लक्षात ठेवा. कोणता फॉर्म्युला सांगा पुन्हा एकदा? DCC. डी फॉर काय? ड्रीम पहा, स्वप्न पहा, टार्गेट फिक्स करा. आणि पुढचा सी म्हणजे काय? कॅपॅबिलिटी. काबिल व्हा, केपेबल व्हा. रे काबिल व्हावं लागेल तुम्हाला, स्किल घ्यावे लागतील तुम्हाला. आणि पुढचा सी म्हणजे आहे कमिटमेंट. ह्यूज सक्सेससाठी कमिटमेंट फार महत्त्वाची आहे. असा हा फॉर्म्युला आपण कायम लक्षात ठेवायचा आहे, हो की नाही? स्वप्न पाहावे लागतील तुम्हाला. आणि खरं तर प्रत्येकाच्या जन्मापासून स्वप्न पाहायला सुरुवात होते. जन्माला आला की मुलगा मोठापणी काय बनणार, आपली काळजी घेणार का, असे स्वप्न आईवडील पण पाहत असतात. आणि मी तुम्हाला खरं सांगतो रे की प्रत्येकाच्या आत ती क्षमता असते. प्रत्येकजण आपापले स्वप्न पूर्ण करू शकतो. प्रत्येकाच्या आत ती ताकद असते, लक्षात घ्या. त्याच्यामुळे स्वप्न पाहताच आहात ना तर मोठी स्वप्न पहा. कारण तुम्ही मोठी स्वप्न पाहिली तर तुम्ही कामं पण मोठी कराल. आणि मोठी कामं तुम्ही जर केली तर तुम्हाला पैसे मोठे मिळतील. मग घर मोठं असेल, गाडी मोठी असेल, तुमचं आयुष्य तुम्हाला मोठं वाटेल, लक्षात घ्या. तुम्ही छोटी स्वप्न पाहिली तर तुम्ही कामं पण छोटीशी कराल आणि मग पैसे पण छोटेसे मिळतील. मग घर छोटंसं, गाडी छोटीशी, तुमचं आयुष्य तुम्हाला लहान वाटेल. त्याच्यामुळे स्वप्न पाहताच आहात ना तर मोठी स्वप्न पहा. अरे इतकी मोठी स्वप्न पहा की तुम्हाला झोप नाही लागायला पाहिजे. आणि मग त्या स्वप्नांच्या मागे वेड्यासारखं पळा. दिवस रात्र एक करा. आयुष्यातला प्रत्येक क्षण त्या स्वप्नपूर्तीसाठी लावा. आणि असं जर तुम्ही केलं तर या जगातली कुठली ताकद अशी नाही आहे की जे तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करण्यापासून रोखू शकतील. त्याच्यामुळे स्वप्न पहा, मोठी स्वप्न पहा. पण हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी जे कर्तृत्व लागतं म्हणजे स्किल, ते स्किल स्वतःमध्ये आणा. जन्माने सगळे सारखे असतात रे, वेगळे वाटतात त्याच्या कर्माने, त्याच्या स्किलने. तर स्किल तुम्हाला तुमच्यामध्ये आणावे लागतील, लक्षात घ्या.
तर स्वप्न तुम्हाला पाहावे लागतील लक्षात घ्या. आणि स्वप्न दाखवलं ना रे, जिजाऊंनी पण छोट्या शिवबाला स्वप्न दाखवलं होतं. जिजाऊ छोट्या शिवबाला म्हणाला की शिवबा, हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही श्रेयांची इच्छा आहे. स्वप्न दाखवलं आणि स्वप्न पाहिलं. छोट्या शिवबाने पण स्वप्न पाहिलं, पण स्वप्न पाहून छोटा शिवबा काही झोपून नाही राहिला. छोट्या शिवबाने पण स्किल घेतले. तलवारबाजी आहे, दांडपट्टा आहे, घोडेस्वारी आहे, हे सगळे शिकले छोटे शिवबा. भरपूर प्रॅक्टिस केली, केपेबल झाले छोटे शिवबा. आणि केपेबल झाल्यानंतर कमिटमेंट पण दाखवली छोट्या शिवबाने. आणि काय कमिटमेंट दाखवली, त्या स्वप्नपूर्तीसाठी वेळ प्रसंगी जीव द्यायची पण तयारी दाखवली छोट्या शिवबाने. इतकं कमिटमेंट दाखवलं आणि मग पुढे काय झालं तुम्हाला माहितीच आहे. स्वप्न पूर्ण झालं आणि छोट्या शिवबांचे छत्रपती शिवाजी महाराज झाले. त्याच्यामुळे स्वप्न पाहावे लागतील आणि काबिल व्हावं लागेल, तुम्हाला केपेबल व्हावं लागेल आणि कमिटमेंट पण दाखवावी लागेल. नक्कीच तुम्हाला सक्सेस मिळणार आहे, यात काही शंका नाही आहे. असा हा फॉर्म्युला आपण कायम लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, कोणता फॉर्म्युला सांगा पुन्हा एकदा, DCC. पण काय झालं माहिती आहे का, की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कळत नाही की कोणतं ड्रीम पाहावं. आणि हल्ली ड्रीम म्हणजे काय रे, करिअर. कुठलं करिअर निवडायचं, कुठं जायचं, कुठल्या क्षेत्रात जायचं, हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कळत नाही. आजही बरेचसे विद्यार्थी आणि बरेचसे पालक आहेत ना, ते बदलत्या काळाप्रमाणे बदलायचं सोडून आजही जुन्याच करिअरमध्ये अडकलेले आहेत, जिथे सक्सेसची गॅरंटी 1-2% पण नाही आहे. आजही बरेचसे पालक 15 वर्षांपूर्वीचा, 20 वर्षांपूर्वीचा काळ बघतात की बघ तो मुलगा या क्षेत्रामध्ये सक्सेसफुल झालेला आहे वगैरे वगैरे. पण तो काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा आहे. तर कुठलाही क्षेत्रात जाण्यापूर्वी, पुन्हा एकदा ऐका, कुठल्याही क्षेत्रात जाण्यापूर्वी, कोणतंही करिअर निवडण्यापूर्वी, करिअर म्हणजे क्षेत्र, कुठल्याही फ्युचरमध्ये तुम्ही TYच्या BComला आहात, शेवटच्या वर्षाला आहात ना, तर BCom नंतर, ग्रॅज्युएशन नंतर कुठल्या क्षेत्रात जायचं हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कळत नाही. तर ऐका सगळ्यांनी, कुठल्याही क्षेत्रात जाण्यापूर्वी भविष्यामध्ये या 4 गोष्टींकडे पहा. या 4 गोष्टी जर फुलफिल झाल्या तर समजून घ्यायचं की ते करिअर चांगलं आहे, ते क्षेत्र चांगलं आहे आणि मग त्या क्षेत्रात तुम्ही गेला तरी हरकत नाही. आणि यातलं एक जरी मिसिंग असेल तर त्या करिअरमध्ये, त्या क्षेत्रात तुम्ही जाऊ नका बरं का. तर पहिली गोष्ट, कुठल्याही क्षेत्रात जाण्यापूर्वी, भविष्यामध्ये कुठंही जाण्यापूर्वी सगळ्यात पहिली गोष्ट पहा की त्या क्षेत्रामध्ये संधी किती आहेत ते आपण पाहायला पाहिजे. तर नंबर 1, कुठलाही क्षेत्रात जाण्यापूर्वी त्या क्षेत्रामध्ये संधी किती आहेत ते आपण पाहायला पाहिजे. संधी म्हणजे जॉब्स. तर तुम्ही असं क्षेत्र निवडा ज्या क्षेत्रामध्ये भरपूर जॉब्स अवेलेबल आहेत, भरपूर संधी उपलब्ध आहेत. अरे पावलोपावली जॉब्स अवेलेबल असतील असंच क्षेत्र तुम्ही निवडायला पाहिजे. अरे मला सांगा, तुम्ही असं क्षेत्र निवडलं आहे की तिथे खूप कमी संधी आहेत, खूप कमी जॉब्स आहेत, तर मग काय फायदा असं क्षेत्र निवडून? एवढा मरमर आपण अभ्यास करायचो आणि त्या क्षेत्रामध्ये जर जॉबच नाही आहेत तर मग काय अर्थ आहे? सो कुठल्याही क्षेत्रात जाण्यापूर्वी त्या क्षेत्रामध्ये संधी किती आहेत, जॉब्स किती आहेत ते आपण आधी पाहायला पाहिजे. दुसरी गोष्ट, कुठल्याही क्षेत्रात जाण्यापूर्वी दुसरी गोष्ट पाहिजे असते ती म्हणजे सिक्युरिटी. त्या क्षेत्रामध्ये सिक्युरिटी आहे का ते पण आपण पाहायला पाहिजे. सिक्युरिटी म्हणजे जॉब सिक्युरिटी. सर म्हणजे काय हो? जॉब सिक्युरिटी म्हणजे हे बघा, मंदी जरी आली किंवा थोडासा लॉस जरी झाला कंपनीला, तुमच्या जॉबला लगेच धक्का लागता कामा नये, इतकं सिक्युरिटी त्या क्षेत्रामध्ये असायला पाहिजे. नाहीतर आली मंदी, लगेच तुम्हाला काढलं कामावरनं, थोडासा लॉस झाला कंपनीला, लगेच तुम्हाला कामावरनं काढलं जातं आहे, तर मग काय फायदा असं क्षेत्र निवडून? तर असं क्षेत्र निवडा ज्या क्षेत्रामध्ये जॉब सिक्युरिटी असेल. मंदी येवो, थोडासा लॉस होवो किंवा कोरोनासारखे प्रसंग येवो, तुमच्या जॉबला लगेच धक्का लागता कामा नये, तुम्हाला जॉबवरनं लगेच काढता कामा नये, इतकं सिक्युरिटी त्या क्षेत्रामध्ये असायला पाहिजे. बघितलं कोरोनामध्ये काय झालं होतं, आपण अचानकपणे लोकांना काढलं गेलं आणि आपण कल्पना करू शकत नाही की त्यांच्या फॅमिलीवरती काय वेळ आली असेल त्यावेळेला, हे ना, आपण कल्पना करू शकत नाही. त्याच्यामुळे कोरोना येवो किंवा थोडीशी मंदी येवो किंवा थोडासा लॉस होवो, तुम्हाला लगेच जॉबवरनं काढता कामा नये, इतकं सिक्युरिटी त्या क्षेत्रामध्ये असायला पाहिजे. सो सिक्युरिटी पण फार महत्त्वाची आहे, हो की नाही? कंपनीज बंद पडली तर तो विषय वेगळा, पण मंदीने तुमच्या जॉबला फरक पडता कामा नये. थोडासा लॉस झाला कंपनीला, तुम्हाला जॉबवरनं लगेच काढता कामा नये रे, इतकं सिक्युरिटी त्या क्षेत्रामध्ये असायला पाहिजे. तिसरी गोष्ट, कुठल्याही क्षेत्रात जाण्यापूर्वी तिसरी गोष्ट बघा ती म्हणजे ग्रोथ. त्या क्षेत्रामध्ये ग्रोथ आहे का ते पण आपण पाहायला पाहिजे. ग्रोथ म्हणजे काय रे? पगारवाढ. मला सांगा, तुम्ही जॉबला सुरुवात केली 15,000ने आणि 7-8 वर्ष झाले तुम्ही काम करताय, 7-8 वर्षांनंतर तुमची सॅलरी 15ची फक्त 20 झाली. ग्रोथ आहे का ते पण आपण पाहायला पाहिजे. ग्रोथ म्हणजे काय रे? इन्क्रीमेंट, पगारवाढ होते का ते पण पाहायला पाहिजे की नाही? मला सांगा, तुम्ही जॉबला सुरुवात केली 15,000ने, तुम्ही जॉबला सुरुवात केली समजा, आणि 7-8 इयर्स झाले तुम्ही काम करताय,
तुमची सॅलरी जी आहे, पुन्हा एकदा आहे का, तुम्ही जॉबला सुरुवात केली 15,000ने आणि 7-8 वर्ष झाले तुम्ही काम करताय. 7-8 वर्षांनंतर तुमची सॅलरी 15ची फक्त 20 झाली किंवा चला 25 झाली. 7-8 वर्षांनंतर तर याला ग्रोथ म्हणता येणार नाही. अरे कामाला सुरुवात केल्यानंतर 7-8 वर्षांनंतर तुमची सॅलरी कमीत कमी 70,000 रुपये 80,000 रुपये व्हायला पाहिजे. एके दिवशी तुम्ही एका लाखापर्यंत पोहोचायला पाहिजे. इतकं ग्रोथ त्या क्षेत्रामध्ये असायला पाहिजे. आणि शेवटचा पॉईंट आहे रिस्पेक्ट. रिस्पेक्ट पण महत्त्वाचं आहे. कोणते काम छोटं नाही, कोणते काम मोठं नाही असं म्हणतात, पण तरीही रिस्पेक्ट नावाचा प्रकार असतो. रिस्पेक्ट मिळेल असंच तुम्ही क्षेत्र निवडायला पाहिजे. तर पुन्हा एकदा ऐका, फ्युचरमध्ये भविष्यामध्ये कुठल्याही क्षेत्रात जाण्यापूर्वी या 4 गोष्टी फुलफिल होत आहेत का ते पहा. आणि यातलं एक जरी मिसिंग नसेल ना रे, तर त्या क्षेत्रात खरंच तुम्ही जाऊ नका. या 4 गोष्टी फुलफिल व्हायला पाहिजे. 4 गोष्टी कोणत्या बोला बरं, चला सांगा. संधी पण भरपूर पाहिजे, जॉब्स भरपूर पाहिजे त्या क्षेत्रामध्ये. सेकंड काय, सिक्युरिटी पाहिजे, म्हणजे मंदी जरी आली तरी तुम्हाला कामावरनं काढता कामा नाही इतकं सिक्युरिटी त्या क्षेत्रामध्ये पाहिजे. तिसरी गोष्ट काय रे, ग्रोथ पण पाहिजे ना, पगारवाढ पण पाहिजे, इन्क्रीमेंट पण पाहिजे त्या क्षेत्रामध्ये. आणि चौथा पॉईंट काय आहे, रिस्पेक्ट. रिस्पेक्ट पण पाहिजे की नाही. हे मला सांगा, तुम्ही असं क्षेत्र निवडलेलं आहे ज्या क्षेत्रामध्ये संधी खूप आहेत चला, पण सिक्युरिटी नाही. अरे कधीही तुम्हाला काढलं जाऊ शकतं अशी परिस्थिती आहे, तर मग काय फायदा असं क्षेत्र निवडून मला सांगा. किंवा तुम्ही असं क्षेत्र निवडलेलं आहे, चला संधी खूप आहेत, चला सिक्युरिटी पण आहे, चला तुम्ही परमनंट झाला असं ॲझ्युम करू आपण, चला कामामध्ये त्या जॉबमध्ये तुम्ही परमनंट झाला म्हणजे जॉब सिक्युरिटी आहे. चला ॲझ्युम करू आपण तुम्ही असं क्षेत्र निवडलेलं आहे की ज्या क्षेत्रामध्ये संधी खूप आहे, चला सिक्युरिटी पण आहे, तुम्ही परमनंट झालेला आहात. अरे पण त्या क्षेत्रामध्ये अरे तुम्हाला ग्रोथच मिळत नाही आहे, पगारवाढच होत नाही आहे, इन्क्रीमेंट होत नाही आहे, तर मग काय करायचं त्या सिक्युरिटीला सांगा मला, त्या परमनंटला काय करायचं आपण सांगा. त्याच्यामुळे ग्रोथ पण महत्त्वाची आहे, लक्षात घ्या, हो की नाही. किंवा तुम्ही असं क्षेत्र निवडलेलं आहे की ज्या क्षेत्रामध्ये चला संधी पण आहे, चला सिक्युरिटी पण आहे, चला ग्रोथ पण आहे, पण रिस्पेक्ट नाही आहे. तुम्ही असं क्षेत्र निवडलं आहे की लोक तुम्हाला रिस्पेक्ट देत नाही आहेत, तर मग काय करायचं असं त्या क्षेत्राला आपण, ग्रोथला काय करायचं आपण, त्या सिक्युरिटीला काय करायचं जर रिस्पेक्ट नसेल तर असं तुम्ही क्षेत्र निवडा ज्या क्षेत्रामध्ये रिस्पेक्ट पण असेल. सो जिथं या 4ही गोष्टी फुलफिल होतात ते क्षेत्र उत्तम आहे असं आपण समजून घ्यायचं. ठीक आहे. 4 कोणतं सांगा बरं पुन्हा एकदा. संधी भरपूर पाहिजे, सेकंड सिक्युरिटी पण पाहिजे, ग्रोथ पण पाहिजे आणि रिस्पेक्ट पण. या 4ही गोष्टी हव्यात त्या क्षेत्रामध्ये, तर ते क्षेत्र उत्तम आहे, ते करिअर उत्तम आहे असं आपण समजून घ्यायचं. तर तुम्हाला प्रश्न पडेल की सर असं कोणतं क्षेत्र आहे ज्या क्षेत्रामध्ये या 4ही गोष्टी फुलफिल होत आहेत, तुम्हाला असा प्रश्न पडेल. तर मला सांगायला खूप आनंद वाटतोय की आपल्या कॉमर्समधलं अकाउंट्स व टॅक्सेशन हे क्षेत्र आहे की नाही, अतिशय उत्तम क्षेत्र आहे, कारण या क्षेत्रामध्ये त्या 4ही गोष्टी फुलफिल होत आहेत. कसं काय बघू ना आपण. तर पहिला पॉईंट आहे संधी. बघा अकाउंट्समध्ये व टॅक्सेशनमध्ये करिअर चांगलं आहे, लक्षात घ्या, लाईट आलेली आहे, हो की नाही. तर आपल्या अकाउंट्समध्ये व टॅक्सेशनमध्ये त्या 4ही गोष्टी फुलफिल होत आहेत. कसं काय सर बघू आपण. नंबर 1 संधी. अकाउंट्समध्ये व टॅक्सेशनमध्ये प्रचंड संधी आहेत, भरपूर जॉब्स अवेलेबल आहेत. हे तुम्ही सांगा, कोणतीही कंपनी असू द्या, प्रत्येक कंपनीला अकाउंटिंग कंपल्सरी आहे, प्रत्येक कंपनीला टॅक्सेशन कंपल्सरी आहे की नाही सांगा. त्याच्यामुळे प्रत्येक कंपनीला अकाउंटंट हवा असतो, प्रत्येक कंपनीला टॅक्सेशनची माणसं हवी असतात. सो खूप संधींचं एक क्षेत्र आहे, भरपूर जॉब्स अवेलेबल आहेत या क्षेत्रामध्ये. हो कोणती कंपनी असू द्या. एखादी कंपनी चला मॅन्युफॅक्चरिंग करते आहे, एखादी कंपनी समजा IT क्षेत्रातली आहे, एखादी कंपनी समजा चला मेडिसिन बनवते, अरे एखादी कंपनी चला बिल्डर लाईनमधली, अरे कोणतीही कंपनी असू द्या, प्रत्येकाला अकाउंटिंग कंपल्सरी असल्यामुळे, प्रत्येकाला टॅक्सेशन कंपल्सरी असल्यामुळे प्रत्येकाला अकाउंटंट हवा असतो, प्रत्येकाला टॅक्सेशनची माणसं हवी असतात. सो खूप संधींचं क्षेत्र आहे, भरपूर जॉब्स अवेलेबल आहेत त्या क्षेत्रामध्ये. बरं कंपन्यात राहायचं आहे, मोठे मोठे मॉल्स आहेत, साखर कारखाने आहेत, हे ना, शाळा कॉलेजेस वगैरे आहेत, अरे यांनाही अकाउंटंटची गरज भासते, यांनाही टॅक्सेशनची माणसं हवी असतात. सो इथेही संधी उपलब्ध आहेत, लक्षात घ्या. बरं हेही जाऊ द्या, तुमच्या येवल्यामध्ये जे काय लहानसहान दुकानदार आहेत ना, त्या लहानसहान दुकानदारांना पण छोट्या लेवलला अकाउंटिंग करून देणारी माणसं हवी असतात. या लहानसहान दुकानदारांना पण टॅक्सेशनचं रिटर्न फायलिंग करून देणारी माणसं हवी असतात. सो इथेही संधी उपलब्ध आहे. सो प्रचंड संधींचं क्षेत्र आहे, भरपूर जॉब्स अवेलेबल आहेत त्या क्षेत्रामध्ये. अकाउंट्स व टॅक्सेशन या क्षेत्रामध्ये प्रचंड संधी आहेत, लक्षात घ्या. आणि प्लस भारत सरकारने विविध योजना आणल्या, स्टार्टअप आहे, मुद्रा लोन वगैरे आहेत, अशा योजना गव्हर्नमेंटने आणल्या. याच्यामुळे काय झालं की भारतामध्ये फ्युचरमध्ये अजून नवीन नवीन कंपन्या येणार आहेत, भारतामध्ये फ्युचरमध्ये अजून नवीन नवीन उद्योगधंदे येणार आहेत. मग तुम्ही सांगणार आहे या सगळ्या नवीन लोकांना पण फ्युचरमध्ये अकाउंटंटची गरज भासणार आहे.
या सगळ्या नवीन लोकांना पण टॅक्सेशनची माणसं हवी असणार आहेत. सो ऑलरेडी भरपूर संधी उपलब्ध आहेत आणि फ्युचरमध्ये पण भरपूर जॉब्स अवेलेबल होणार आहेत. सो खूप संधींचं क्षेत्र आहे, भरपूर जॉब्स अवेलेबल आहेत त्या क्षेत्रामध्ये. आणि मध्यंतरी मी पुण्याचा आहे, मध्यंतरी आम्ही पुण्यामध्ये सर्वे केला होता. त्या सर्वेमध्ये आम्हाला असं जाणवलं की फक्त पुण्यासारख्या शहरांमध्ये दरवर्षी 8 ते 10 हजार अकाउंटंटची गरज असते फक्त पुण्यामध्ये. आणि हाच आकडा जर पूर्ण महाराष्ट्राशी जोडला आपण तर लाखो अकाउंटंटची गरज आहे. सो सांगण्याचा अर्थ आहे की भरपूर संधी आहेत, भरपूर जॉब्स अवेलेबल आहेत त्या क्षेत्रामध्ये. कुठल्या क्षेत्रामध्ये सांगा? अकाउंट्स व टॅक्सेशनचं बोलतो मी. मार्केटिंग वगैरे तसं बोलत नाही मी. अकाउंट्समध्ये व टॅक्सेशनमध्ये प्रचंड संधी उपलब्ध आहेत, लक्षात घ्या. सेकंड पॉईंट आहे सिक्युरिटी. अकाउंट्समध्ये व टॅक्सेशनमध्ये प्रचंड सिक्युरिटी आहे. अरे तुम्ही सांगा, मंदी जरी आली किंवा थोडासा लॉस जरी झाला कंपनीला तरी कंपनी लगेच अकाउंटंटला काढत नाही. अरे लॉस किती झाला आहे तो लॉस कॅल्क्युलेट करून देण्यासाठी शेवटपर्यंत अकाउंटंटला ठेवावंच लागतं. याच्यावरनं कळतं की या क्षेत्रामध्ये खूप चांगली सिक्युरिटी आहे, जॉब सिक्युरिटी आहे. कंपनी लगेच अकाउंटंटला काढत नाही. लॉस जरी झाला, मंदी जरी आली, कोरोनासारखे प्रसंग जरी आले तरी शेवटपर्यंत अकाउंटंटला ठेवावंच लागतं. कारण दर महिन्याला तुमचे सेल किती आहेत, तुमचे परचेसेस किती आहेत, तुमचे एक्सपेन्सेस किती आहेत, ही सगळी माहिती गव्हर्नमेंटला देणं बंधनकारक असल्यामुळे सगळ्यांना अकाउंटंटला शेवटपर्यंत ठेवावंच लागतं. कंपनीच बंद पडली तो विषय वेगळा. आणि जेव्हा कंपनी बंद पडते की नाही तेव्हा सगळ्यात शेवटी निघणारा माणूस कुठला असेल तर तो असतो अकाउंटंट. ह्याच्यावरनं कळतं की या क्षेत्रामध्ये प्रचंड जॉब सिक्युरिटी आहे. मंदीचा, लॉसचा अकाउंटंटवरती काही इम्पॅक्ट होत नाही, काही फरक पडत नाही. सो खूप चांगली इथे जॉब सिक्युरिटी आहे. तुम्हाला काढलंच जात नाही, लक्षात घ्या, कामावरनं. जरी मंदी आली, थोडासा लॉस जरी झाला, कारण सांगितलं मी आताच तुम्हाला सगळं सेल, परचेसेस, एक्सपेन्सेस वगैरे किती झालेले आहेत, लॉस किती झाला हे पण सांगावं लागतं गव्हर्नमेंटला. आणि सगळं सांगण्याचं काम कोणाचं? अकाउंटंटला. अकाउंटंटचं काम असतं हे. त्याच्यामुळे खूप इथे जॉब सिक्युरिटी खूप चांगली आहे या क्षेत्रामध्ये. तिसरा पॉईंट आहे ग्रोथ. अकाउंट्समध्ये व टॅक्सेशनमध्ये प्रचंड ग्रोथ आहे, लक्षात घ्या. खूप चांगले इथे पैसे मिळतात. मी बघितलं आहे, फक्त BCom झालेली काही मुलं आहेत जे आज लाखापर्यंत पोचलेले आहेत या क्षेत्रामध्ये पर मंथ. ह्याच्यावरनं कळतं की या क्षेत्रामध्ये खूप चांगली ग्रोथ पण मिळते, खूप चांगली पगारवाढ पण इथे होते. अरे काही काही क्षेत्र असे आहेत ना, तुम्ही कितीही कामं करा, कितीही डोकं लावा, जास्त पगार मिळत नाही. पण अकाउंट्समध्ये व टॅक्सेशनमध्ये असं नाही आहे. इथे खूप चांगले पैसे मिळतात. थोडीशी तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घ्या, थोडासा तुम्हाला अनुभव येऊ द्या आणि काही स्किल पण तुमच्यामध्ये असू द्या. बघा इथे खूप छान पॅकेज मिळतं, खूप चांगले इथे पैसे मिळतात. सो याच्यावरनं कळतं की या क्षेत्रामध्ये खूप चांगली ग्रोथ पण आहे, लक्षात घ्या. लगेच मिळणार नाही चांगले पैसे. थोडासा अनुभव यायला हवा, थोडे काही स्किल पण असायला हवे, तुम्ही रिस्पॉन्सिबल पण पाहिजे, तर नक्कीच तुम्हाला इथे खूप चांगली ग्रोथ मिळते. आणि शेवटचा पॉईंट आहे रिस्पेक्ट. रिस्पेक्ट पण आहे ना या क्षेत्रामध्ये. तुमच्या पालकांना कोणी विचारलं काय करतोय मुलगा, काय करते मुलगी, तुमच्या पालकांना सांगायला आनंद वाटेल की माझा मुलगा अकाउंट्स मॅनेजर आहे, माझी मुलगी टॅक्सेशनचा मॅनेजर आहे. सो इथं रिस्पेक्ट पण आहे. सो त्या चारही गोष्टी फुलफिल होत आहेत. ह्याच्यावरनं कळतं की एक क्षेत्र खूप चांगलं आहे. कॉमर्समधलं अकाउंट्स व टॅक्सेशन हे क्षेत्र जे आहे अतिशय उत्तम क्षेत्र आहे, कारण त्या चारही गोष्टी फुलफिल होत आहेत. संधी भरपूर आहेत, सिक्युरिटी पण आहे, काढलं जात नाही, ग्रोथ पण आहे आणि रिस्पेक्ट पण आहे. सो त्या चारही गोष्टी फुलफिल होत आहेत. अतिशय उत्तम असं हे क्षेत्र आहे, लक्षात घ्या, कॉमर्समधलं अकाउंट्स व टॅक्सेशनचं क्षेत्र. बरं, हे क्षेत्र उत्तम आहे तुम्हाला कळलंच आता यावाना. पण हे क्षेत्र उत्तम कधी होणार आहे? तुमच्यामध्ये पण काही स्किल पाहिजे. काही मुलांचा गैरसमज आहे की सर मी टॅली शिकलो, मी झालो अकाउंटंट. नाही, तुम्ही टॅली शिकला तर तुम्ही कम्प्युटरमध्ये माहिती भरणारे एक साधे आणि एक रेग्युलर अकाउंटंट व्हाल, लक्षात घ्या. टॅली शिकू नका मी असं म्हणत नाही, टॅली पण शिकायलाच पाहिजे. पण फक्त टॅलीने काय होणार नाही आहे. तर मी तुम्हाला फटाफट 5 स्किल सांगतोय. हे 5 स्किल प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये असायला पाहिजे, ही काळाची गरज आहे. आणि यातलं एक जरी मिसिंग असेल तर तुम्हाला जॉब मिळणार नाही. आणि तरी मिळाला समजा तर पुढे तुम्हाला इन्क्रीमेंट मिळणार नाही. तर हे 5 स्किल प्रत्येकांमध्ये पाहिजे, म्हणजे पाहिजेतच, ही काळाची गरज आहे, लक्षात घ्या. तर पहिलं स्किल जे प्रत्येकांमध्ये पाहिजे हल्ली, जी काळाची गरज आहे, तर ते आहे, पहिलं स्किल आहे ते आहे नॉलेज. तुमच्याकडे आज नॉलेज पाहिजे. इतक्या संधी उपलब्ध आहेत आणि फ्युचरमध्ये पण भरपूर जॉब्स अवेलेबल होणार आहेत या क्षेत्रामध्ये. या संधींचा तुम्हाला जर फायदा घ्यायचा असेल तर तुमच्याकडे आज नॉलेज पाहिजे. TDS, GST, इन्कम टॅक्स, PT, PF फायनलायझेशन करणं, या सगळ्यांचं तुमच्याकडे नॉलेज पाहिजे. आणि नॉलेज इतकं डेप्थमध्ये पाहिजे की तुम्हाला इंटरव्ह्यूला असं घुमून जरी प्रश्न केला तरी तुम्ही कन्फ्यूज होता कामा नये. इतकं सुंदर आणि डेप्थमध्ये नॉलेज पाहिजे. मला सांगा, नॉलेजच नाही आहे, कसं काय तुम्हाला जॉब मिळणार?
सर तुम्हीच म्हटलं की भरपूर जॉब्स आहेत त्या क्षेत्रामध्ये. अरे हो म्हटलं, बरोबर आहे, पण नॉलेज पाहिजे की नाही? तर नंबर 1 नॉलेज पाहिजे आपल्याकडे. ठीक आहे. सेकंड स्किल जे प्रत्येकांमध्ये पाहिजे, काळाची गरज आहे, ते आहे प्रॅक्टिकल स्किल. प्रॅक्टिकल स्किल पण फार महत्त्वाचे आहेत. प्रॅक्टिकल स्किल म्हणजे त्या नॉलेजचं ॲक्च्युअल लाईफमध्ये कसं काम चालतं हे पण तुम्हाला यायला पाहिजे. TDSचं नॉलेज आहे, बरोबर आहे, पण रिअल लाईफमध्ये ॲक्च्युली कंपन्यांमध्ये TDSचं काम कसं चालतं, GSTचं काम कसं चालतं, कसं करायचं असतं फायनलायझेशन, हे पण तुम्हाला यायला पाहिजे. सो गरज प्रॅक्टिकल शिक्षणाची पण खूप आहे, लक्षात घ्या. जर तुम्हाला मार्केटमध्ये लीड करायचं असेल तर नॉलेज तर हवंच ना, बरोबर ना, पण नॉलेजसोबत ना रे प्रॅक्टिकल स्किल पण असायला पाहिजे. साधा ड्रायव्हर बघतो आपण कारसाठी, तर फक्त नॉलेज बघून घेत नाही. एखादा ड्रायव्हर म्हणतो की सर मला सगळं नॉलेज आहे कारचं, स्टिअरिंग काय असतात, ब्रेक, क्लच वगैरे सगळं माहिती आहे. मी म्हटलं चालून दाखव बरं, एवढं नॉलेज आहे ना, चालून दाखव. तर तो म्हणतो की सर मला हेच येत नाही आहे. मग आपण त्याला घेऊ का? सांगा, नाही घेणार. नॉलेज पाहिजे, बरोबर आहे, पण नॉलेजसोबत ना ते ॲक्च्युली जमायला पण पाहिजे ना, आणि हे ॲक्च्युली जमणं याला म्हणतो आपण प्रॅक्टिकल स्किल. सो गरज प्रॅक्टिकल शिक्षणाची पण खूप आहे, प्रॅक्टिकल स्किलची पण खूप गरज आहे, लक्षात घ्या. मी सांगितलं आत्ताच तुम्हाला, मार्केटमध्ये लीड करायचं असेल तुम्हाला तर नॉलेजसोबत हे प्रॅक्टिकल स्किल पण असायलाच पाहिजे. रिअल लाईफचं एक्सपोजर तुमच्याकडे असायला पाहिजे. ॲक्च्युली कंपन्यांमध्ये ही कामं कशी चालतात ना हे पण तुम्हाला यायला पाहिजे. याला म्हणतो आपण प्रॅक्टिकल स्किल. तिसरं स्किल जे प्रत्येकांमध्ये पाहिजे, काळाची गरज आहे, ते आहे सॉफ्ट स्किल. सॉफ्ट स्किल पण फार महत्त्वाचे आहेत. हे बघा, सॉफ्ट स्किल म्हणजे आजचं जग जे आहे ते प्रेझेंटेशनचं जग आहे. तुम्हाला स्वतःला प्रॉपर प्रेझेंट करता यायला पाहिजे, तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स पाहिजे, तुम्हाला बेसिक इंग्लिश तरी बोलता यायला पाहिजे. काळाची गरज आहे, लक्षात घ्या. काही मुलं लाजरी बुजरी असतात, पण नाही, जर तुम्हाला चांगली पोस्ट हवी असेल तुम्हाला, तर हे सॉफ्ट स्किल फार महत्त्वाचं आहेत. हां, चला मी तुम्हाला इंटरव्ह्यूला पाठवलं, तुमच्याकडे नॉलेज आहे, ॲझ्युम करू आपण, प्रॅक्टिकल स्किल पण आहे, चला ॲझ्युम करू आपण. तुम्हाला पाठवलं मी इंटरव्ह्यूला, पण तुम्ही घाबरलं इंटरव्ह्यूला. तुम्ही समजा इंटरव्ह्यूला ना असे बोलायला लागले, असे सर असं काहीतरी बोलायला लागले, कुठे इंटरव्ह्यूमध्ये. तर त्या इंटरव्ह्यूअरला काय वाटणार की यार याला काहीच येत नाही आहे, आणि खरं तर तुम्हाला सगळं येतं आहे, पण फक्त लॅक ऑफ कॉन्फिडन्समुळे, लॅक ऑफ कम्युनिकेशन स्किलमुळे तुम्ही रिजेक्ट होऊ शकता. त्याच्यामुळे सॉफ्ट स्किल पण फार महत्त्वाचे आहेत. पुन्हा एकदा ऐका, सॉफ्ट स्किल म्हणजे काय की तुमचं प्रेझेंटेशन व्यवस्थित पाहिजे, तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स पाहिजे, कम्युनिकेशन स्किल चांगलं पाहिजे, बेसिक इंग्लिश तरी बोलता यायला पाहिजे. हो, ही काळाची गरज आहे, लक्षात घ्या. आपली मराठी भाषा सुंदर भाषा आहे, यात काही शंका नाही आहे, पण आजकाल काळाची गरज आहे ती कुठली तरी भाषा आहे इंग्लिश नावाची, थोडेफार तुम्हाला ते बोलता यायला पाहिजे. हो ना, ही काळाची गरज आहे, लक्षात घ्या. चौथं स्किल जे प्रत्येकांमध्ये पाहिजे, काळाची गरज आहे, ते आहे टेक्निकल स्किल. टेक्निकल स्किल पण महत्त्वाचे आहेत. आजचा जमाना जो आहे तो टेक्निकल जमाना आहे. पारंपरिक अकाउंटिंग करायचे दिवस गेले, म्हणजे घेतली वही, पेन पेन्सिल, अकाउंटिंग करत बसतो आपण. हे कॉलेजमध्ये ठीक आहे, पण वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये ना आजकाल अकाउंटिंग हे वेगवेगळ्या सॉफ्टवेअरच्या थ्रूच होतं. तर टॅली, त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला SAP, ॲडव्हान्स एक्सेल यायला पाहिजे. गव्हर्नमेंटच्या वेबसाईट्सच्या थ्रू रिटर्न फायलिंग कसं करतात वगैरे वगैरे, हे पण तुम्हाला यायला पाहिजे. सो गरज टेक्निकल स्किलची पण खूप आहे. आणि शेवटचं स्किल आहे मॅनेजमेंट स्किल. मॅनेजमेंट स्किल पण फार महत्त्वाचं आहे. ते मला सांगा, सपोज तुम्ही उद्या मॅनेजर झाला, तुमच्या हाताखाली समजा 8-10 माणसं कामं करत आहेत. अरे 8-10 काय, 80-100 माणसं तुमच्या हाताखाली काम करतायत. समजा तुम्ही कोण आहात सांगा, मॅनेजर आहात, तुमच्या हाताखाली 8-10 माणसं कामं करतायत ना. या सगळ्या लोकांना तुम्हाला हँडल करता यायला पाहिजे. या सगळ्या लोकांकडनं तुम्हाला कामं करून घेता यायला पाहिजे. यांची कामं तुम्हाला परत चेक पण करता यायला पाहिजे. संस्थेची तुम्हाला काळजी घेता यायला पाहिजे. याला म्हणतो आपण मॅनेजमेंट स्किल. सो गरज मॅनेजमेंट स्किलची पण आहे. हे बघा, कोणतीही कंपनी चॅरिटी करत नाही. जॉब म्हणजे प्रसाद नाही, लक्षात घ्या. या जॉब घ्या, या असं कंपनी करत नाही, लक्षात घ्या. एखादी कंपनी जेव्हा तुम्हाला जॉब देते किंवा लाखोंचे पगार देते, तेव्हा प्रत्येक कंपनी तुमच्यामध्ये हे 5 स्किल आहेत की नाही हे पाहते. आणि यातलं एक जरी मिसिंग असेल, सांगितलं मगाशी मी तुम्हाला, या 5 स्किलपैकी एक जरी मिसिंग असेल तर तुम्हाला जॉब मिळणार नाही. आणि तरी मिळाला तर पुढे तुम्हाला कंपनी इन्क्रीमेंट द्यायला टाळटाळ करणार आहे. त्याच्यामुळे 5 स्किल प्रत्येकांमध्ये पाहिजे, म्हणजे पाहिजेतच, लक्षात घ्या. 5 स्किल कोणते सांगा बरं पुन्हा एकदा.
नॉलेज पाहिजे तुमच्याकडे डेप्थमध्ये. सेकंड काय रे, प्रॅक्टिकल स्किल पण पाहिजे, रिअल लाईफमध्ये ते काम चालतं कसं हे पण तुम्हाला यायला पाहिजे. तिसरं स्किल काय, प्रेझेंटेशन, कॉन्फिडन्स, कम्युनिकेशन स्किल, हे पण फार महत्त्वाचं आहे. चौथं स्किल टॅली, पुढे जाऊन SAP, ॲडव्हान्स एक्सेल, गव्हर्नमेंटचे पोर्टल्स तुम्हाला हँडल करता यायला पाहिजे, हे पण यायला पाहिजे. आणि शेवटचं काय रे, मॅनेजमेंट, कंपनीची काळजी घेता यायला पाहिजे, लोकांकडनं कामं करून घेता यायला पाहिजे, चेक पण करता यायला पाहिजे यांची कामं, याला म्हणतो आपण मॅनेजमेंट स्किल. हे 5 स्किल प्रत्येकामध्ये पाहिजे, म्हणजे पाहिजेतच, लक्षात घ्या. हे बघा, तुमच्यामध्ये समजा 5 स्किल नाहीत समजा, चला हो बरोबर आहे, साधी गोष्ट आहे, कोणीही जन्मतः शिकून येत नाही, सगळं शिकावं लागतं. अर्जुनाला पण शिकावं लागलं, बरोबर की नाही. द्रोणाचार्यांनी शिकवलं त्यांना, तेव्हा ते धनुर्धर झाले इतके मोठे. सगळं शिकावं लागतं, जन्मतः कोणी शिकून येत नाही. अरे लहान मुलांना तर खाणे शिकावं लागतं ना, की बाळा चावून खा असं शिकावं लागतं लहान मुलांना. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट शिकावी लागते. तर हे शिका तुम्ही सगळ्यांनी, कुठूनही शिका तुम्ही, येवल्यातनं शिका, कुठेही जा, पण हे 5 स्किल शिवाय तुम्ही प्लीज मार्केटमध्ये जाऊ नका, म्हणजे इंटरव्ह्यूला जाऊ नका. अदरवाईज तुमच्या हातामध्ये रिजेक्शन येईल, लक्षात घ्या. या 5 स्किल शिवाय तुम्ही प्लीज खरंच इंटरव्ह्यूला म्हणजे मार्केटमध्ये जाऊ नका, नाहीतर तुम्हाला रिजेक्शन येईल. सर हे 5 स्किल कुठे मिळतील सर आम्हाला? मग तुम्ही कुठूनही घ्या रे, काही करा तुम्ही, पण हे 5 स्किल खरंच घ्या, आणि तरच तुम्हाला मग सक्सेस मिळणार आहे, लक्षात घ्या. सक्सेससाठी जॉब मिळणं म्हणजे सक्सेसच ना. सक्सेससाठी तुम्हाला हे 5 स्किल तुमच्यामध्ये असायलाच पाहिजे, पण स्किल पाहिजे फक्त सक्सेससाठी. तर स्किल अतिशय महत्त्वाचे आहेत. सक्सेस हवं असेल तर स्किल महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, थँक्यू सो मच. मी प्रिन्सिपल सरांचा खूप खूप आभारी आहे की त्यांनी मला संधी दिली ते बोलायची, आणि कॉलेजचा पण, संस्थेचा पण मी आभारी आहे, त्यांनी मला इथं संधी दिलेली आहे बोलायची, आणि तुमचे आभारी आहे, तुम्ही पण शांतपणे ऐकलं मार्केटमध्ये. ठीक आहे, थँक्यू सो मच. थँक्यू. धन्यवाद सर. आत्मनिर्भरता आणि वाणिज्य शाखेतील व्यवसायाच्या संधी या विषयावर आपण खूप अमूल्य असं मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांना केलं. पुण्याहून येऊन आपण या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला, त्याबद्दल मी आपल्याप्रती खूप खूप कृतज्ञता व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करण्याची विनंती महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य आणि आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमेश सर यांना करतो. आदरणीय गमेश सर. धन्यवाद सर. आज आपण आपल्या महाविद्यालयामध्ये वाणिज्य शाखेच्या अंतर्गत ज्या वेगवेगळ्या संधी आहे त्याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी खास पुण्यामधनं CA राजेंद्र डांगे सर आपल्यामध्ये उपस्थित राहिले. त्यांनी त्यांच्या इन्स्टिट्यूटची माहिती थोडा वेळ बाजूला ठेवा, परंतु करिअरसाठी आपल्याजवळ कुठल्या गोष्टी असल्या पाहिजे, आपला आत्मविश्वास कसा बिल्ड केला पाहिजे, आणि त्याचबरोबर जगाची ओळख तुम्हाला असली पाहिजे. या अनुषंगाने दिलेली जी माहिती आहे ती खूप महत्त्वपूर्ण आहे. आता मी सरांना सांगू इच्छितो की सर, आम्ही ऑडिटिंग अँड टॅक्सेशन लॉ हा कोर्सही आपल्या महाविद्यालयामध्ये सुरू आहे. आपण आपल्या महाविद्यालयामध्ये PG कोर्सेस आहे, म्हणजे MCOMची सुविधा आपण ठेवलेली आहे. त्याचबरोबर येवला हे पैठणीचं केंद्र असल्यामुळे ॲडव्हान्स डिप्लोमा इन येवला पैठणी हा कोर्ससुद्धा सुरू आहे. आणि आता महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपल्याकडे 2 कोर्सेस हे स्किल बेस आपण कॉमर्स शाखेसाठी सुरू करतो आहोत. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या व्यक्तीजवळ स्किल असतं, मग ते कम्युनिकेशन स्किल असेल, ॲक्च्युली वर्क करण्यासाठी त्याला लागणारं स्किल असेल, ते तुम्ही कमावलं पाहिजे, मिळवलं पाहिजे. आज आमच्याकडे बऱ्याच वेळेला अनेक ज्या खाजगी बँका आहे त्या आमच्याशी कॉन्टॅक्ट करतात आणि सांगतात की तुमचे विद्यार्थी द्या. मग आपल्याकडे अनेक CA आहे, ते आम्हाला कॉन्टॅक्ट करतात आणि सांगतात की आम्ही यांना 20,000 रुपये पगार देऊ, 25,000 रुपये पगार देऊ. म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की तुम्ही एकीकडे प्रॅक्टिकल नॉलेज वेगळं आहे, दुसरीकडे थेरॉटिकल नॉलेज तुम्ही घेता. म्हणजे सर म्हणाले त्या पद्धतीने की तुम्हाला कारची सगळी माहिती आहे, पण कारची ड्राईव्ह करता येत नसेल तर तुम्हाला तिथं कोणी विचारणार नाही. म्हणजे एकीकडे तुम्हाला गाडीची माहिती असणं हाही एक बेसिक भाग आहे, परंतु ती गाडी प्रत्यक्षात चालवता येणं हा त्यापेक्षा पुढचा भाग आहे. त्यामुळे आपल्याकडे बऱ्याच वेळेला आता जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे त्याच्यामध्ये स्किल बेसला खूप महत्त्व दिलेलं आहे. आणि OJT तुम्हाला माहिती आहे की
आपल्याला प्रत्यक्ष फील्डवर्कचा अनुभव आता इथून पुढे घ्यावा लागणार आहे. त्यासाठी येवल्यामध्ये असलेल्या ज्या वेगवेगळ्या कंपन्या आहे आपण त्यांच्याशी जे आपले औद्योगिक वसाहत आहे तिथे ज्या पद्धतीने औद्योगिकरणामध्ये ज्या पद्धतीने माल तयार केला जातो, विकला जातो, त्याचं विपणन होतं, या गोष्टी आपण बघणार आहोत. की आपल्याला अनेक खाजगी बँका नेहमी कॉन्टॅक्ट करतात की आम्ही विद्यार्थ्यांना 25,000 रुपये पगार देऊ, तो M.Com झालेला असेल तर पाठवा, B.Com झालेला असेल तर पाठवा, किंवा त्याने ऑडिटिंग आणि टॅक्सेशनचा कोर्स केलेला असेल तर पाठवा. माझ्याकडे अनेक CA आपल्या येवल्यामध्ये एक 10-12 CA आहेत, त्यातले 5-7 CA हे आपल्या महाविद्यालयाचे आहे आणि ते नेहमी असं म्हणतात की आमच्याकडे असिस्टंट म्हणून एखादा मुलगा पाठवा. आजही तुम्ही तयार असाल तर मला मागे एक थोड्या दिवसापूर्वी एक फोन आला होता की बनकर असोसिएट जे आहे किरण बनकर त्यांच्याकडे वॅकन्सी आहे 1-2 म्हणजे असिस्टंटचे, तर तुम्ही तिथे जॉब करू शकता. खरा मुद्दा आपला हा आहे की आपल्याला केवळ निवळ B.Com होऊन चालणार नाही आहे. त्यासाठी आपल्याला स्किल बेस प्रोग्राम्स आपल्याला करावे लागतील. M.Com करत असतानाही तुम्ही हे स्किल बेस प्रोग्राम्स तुम्ही केले पाहिजे. कारण काळ असा आहे की तुम्हाला ज्या संधी आहे, नोकरीच्या ज्या संधी आहे त्या दिवसेंदिवस कमी होत आहे. सर जरी सांगत असले तरी आमचा अनुभव असा आहे की आपल्याकडे प्लेसमेंटसाठी खूप जण विचारणा करतात, पण आम्ही त्यांना संधी का देत नाही. पुण्यामध्ये जर 15,000 रुपयाचं जॉब कोणी देणार असेल तर मला वाटतं त्या जॉबला काहीच किंमत नाही. कारण 15,000 रुपयामध्ये पुण्यामध्ये राहू शकत नाही, नाशिकमध्ये सुद्धा माणूस राहू शकत नाही. त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की तुम्ही इतकं चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे की तुम्हाला लोकांनी सांगितलं पाहिजे 50,000च्या आत. तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये विचारलं तुम्हाला पगार किती पाहिजे, एकाही विद्यार्थ्याने 50,000च्या आत पगार सांगितला नाही पाहिजे. कारण जिथं तुमचं पोटच भरणार नसेल तिथं तुमचा वेळ घालवण्यात काय अर्थ आहे. कारण मी 2-3 कंपन्यांचे रिजेक्ट केले, माझे विद्यार्थी पाठवले नाही. 3 वर्षापूर्वी आम्ही असा सेमिनार घेतला आणि त्याच्यामध्ये आम्ही जॉब देऊ अशा प्रकारचे आश्वासनं त्यांनी दिले. 15 आणि 20 हजारासाठी माझा विद्यार्थी मी पुण्याला कशाला पाठवेल. कारण पुणे हे असं शहर आहे की जिथं 15,000मध्ये पोट भरू शकत नाही. 30,000सुद्धा तुमचं पोट भरणं अशक्य आहे आणि फॅमिली असेल तर 50,000सुद्धा पोट भरणं अवघड आहे. एवढी महागाई आहे. त्याच्यामुळे आपण हा विचार केला पाहिजे की येवल्यामध्ये सुद्धा आपल्याला खूप संधी आहे. सरांना माहिती नसेल कदाचित, सर आमच्या येवल्याच्या इथं जे बसणारे विद्यार्थी यातले 50% विद्यार्थी हे पैठणीशी संबंधित आहे आणि ते महिन्याला आज 1 लाख रुपये मिळवत आहे. माझा जो डिप्लोमा इथे कोर्स चालू आहे ॲडव्हान्स डिप्लोमा इन येवला पैठणी, इथे जेवढे ॲडमिशन्स आहेत त्यापैकी प्रत्येक विद्यार्थी कमीत कमी 50,000पेक्षा एकही विद्यार्थी कमवत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो की आपल्या सरांचा कोर्स ठीक आहे, एखादा कोर्स करून तुम्हाला चांगला जॉब मिळत असेल तर माझं त्याबद्दल काही नकार असण्याचं कारण नाही. परंतु आपल्याला स्थानिक पातळीवरती या संधी उपलब्ध करायच्या आहे. आपण त्या करण्याचा प्रयत्न करतो आहोत. फक्त आपल्याजवळ हे सगळे स्किल्स असले पाहिजे. आज सगळ्या गोष्टी आहे. म्हणजे इथे CAला मी विचारलं तुम्ही किती हजार पगार द्याल, त्यांना सांगितलं तुम्ही 30,000 कमीत कमी इथल्या विद्यार्थ्याला देणार असाल तर आम्ही तुमच्याकडे मुलं पाठवतो. एरवी आम्ही मुलं पाठवणार नाही. कारण तुम्हाला 15,000मध्ये समजा मी जॉबला जा म्हणालो आणि तिथे जर तुम्ही अर्धपोटी राहायला लागले तर त्याचा आम्हाला काही आनंद मिळणार नाही ना. माझा विद्यार्थी हा कमीत कमी 50,000 रुपये त्याने मिळवले पाहिजे, तर त्याला तो आत्मनिर्भर होईल, तो स्वतःच्या पायावरती उभा राहील, तर त्याच्या स्किलचं त्याला नीट युटिलाइज करता येईल. नाही तर एक करा तुम्ही, पहिल्यांदा पदव्युत्तर शिक्षण हे पूर्ण करून घ्या. कारण पदव्युत्तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही आहे. मग तुम्ही टॅली असेल बाकीचे सगळे कोर्सेस करा. तुम्ही बँक रिक्रुटमेंटच्या एवढ्या सगळ्या जाहिराती येतात त्याच्याकडे लक्ष द्या. आपलं महाविद्यालय छोटं जरी असलं तरी तुमचे सगळे ग्रुप चेक करा. मी तुम्हाला 2-4 दिवसामध्ये आपले HOD आहेत ते सुद्धा वेगवेगळ्या बँकिंग क्षेत्रामधल्या वेगवेगळ्या ज्या जाहिराती असेल ते टाकतात. किंवा संस्था लेव्हलला आता आपल्याकडे 1 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहे. संस्था लेव्हलला आपण हे खूप प्रयत्न करतो आहोत. आपल्या संस्थेमध्ये तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे 7 CA काम करत आहे. कारण आपल्या संस्थेचा कारभार एवढा मोठा आहे की आपल्याकडे 7 CA काम करतात. म्हणजे सरांनी सांगितलं की त्या तुमच्याकडे संधी आहे
आपल्याकडे फायनान्स हेड फायनान्स ऑफिसर आहे, असिस्टंट फायनान्स ऑफिसर आहे, असे पद EO ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर असे पद निर्माण केलेले संस्थेमध्ये. आणि याच्यामध्ये जवळजवळ 40-50 माणसं आणि फायनान्सला म्हणजे आपल्या वित्तीय विभागाला संस्थेमध्ये जवळजवळ 6-7 CA काम करत आहेत. ते काय कंट्रोलिंग करता? सर म्हणाले तसं की आज टॅलीमध्ये येवला महाविद्यालयामध्ये एवढा एक्सपेंडिचर झाला असेल किंवा एवढं परचेस झालं असेल, एका क्षणामध्ये आपलं लिगल सगळ्या कॉपीज आहे. म्हणजे इथे आम्ही जेव्हा एंट्री करतो तेव्हा संस्थेमध्ये कळतं की या महाविद्यालयामध्ये एवढं परचेस झालेलं आहे, एवढं काही एक्सपेंडिचर झालेलं आहे, तो कुठल्याही हेडखाली केलेला आहे, हे तिथे लगेच कळतं. मी तुम्हाला ही माहिती यासाठी देतो की आज तेवढं सॉफ्टवेअर, आपलं जे सॉफ्टवेअर आहे हे सगळ्या म्हणजे खूप मागणी आहे आणि आपल्या संस्थेने स्वतःचं सॉफ्टवेअर बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये तुमच्या प्रत्येकाचा डेटा आहे, तुमच्या प्रत्येकाची प्रोफाईल आहे. जेव्हा तुम्ही ॲडमिशन घेता तेव्हा तुमचे सगळे प्रोफाईल तयार केलेले आहे. तुम्ही किती फीज दिलेली आहे, किती फीज पेंडिंग आहे, तुम्ही कधी पासआउट झाले, कधी कुठल्या वर्गामध्ये होते, याचे सगळे डिटेल्स आपल्याकडे आहे. कारण काळानुसार आपल्याला हे सगळं बदलावं लागणार आहे. त्याच्यामुळे कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना मी अगदी सांगतो की सरांनी ज्या पद्धतीने तुम्हाला मोटिवेट केलं ही अतिशय चांगली गोष्ट आहे. तुमच्याजवळ हे स्किल असले पाहिजे. आज जो बोलेल, जो ॲक्टिव्ह राहील त्याला जॉब आहे, जे ॲक्टिव्ह राहणार नाही त्यांना जॉब नाही. म्हणजे सगळीकडे स्पर्धा आहे. म्हणजे सर आज तुम्ही अगदी नेट सेटपासून घ्या की प्राध्यापक ही अतिशय चांगली नोकरी, तिथे सुद्धा आता हजारोने माणसं मिळतात, असं काही राहिलेलं नाही आहे. म्हणजे मी जेव्हा संस्थेमध्ये इंटरव्ह्यूला जातो किंवा विद्यापीठाच्या वतीने अनेक महाविद्यालयांमध्ये इंटरव्ह्यू घ्यायला जातो तेव्हा लक्षात येतं की एका जागेसाठी 150-150 लोक रांगेमध्ये उभे. मग जॉब कुणाला मिळणार आहे? जॉब यालाच मिळणार आहे की जो व्यवस्थित कम्युनिकेट करू शकतो, ज्याची नॉलेजची डेप्थ चांगली आहे, जो वेगळा विचार करू शकतो. आज वेगळा विचार करण्याची गरज आहे. आज आपल्याला पारंपरिक कुठलीच गोष्ट चालणार नाही. जग पावलोपावली बदलतं आहे, त्याच्यामुळे आपल्यालाही पावलोपावली बदलावं लागेल. आपण असं म्हणू शकत नाही. एक ओळ सांगतो आणि मग मी इथं थांबेल की मी येवल्यातला आहे आणि माझ्याकडे काहीच उपलब्ध नाही, असं अजिबात नाही. वाड्या वस्त्यावरचा मुलगासुद्धा आज IT क्षेत्रामध्ये लाखो रुपयाचे पॅकेजेस घेऊन नोकरी करतो आहे. म्हणजे जे वाड्या वस्त्या म्हणजे आपले सुरगाणा महाविद्यालय आहे, हर्सुल महाविद्यालय आहे, ग्रामीण भागातले एकदम आदिवासी भागातले महाविद्यालय आहे. पण तिथला अगदी आदिवासी समाजाचा मुलगासुद्धा पुण्यामध्ये मुंबईमध्ये जाऊन हजारो रुपये तो तिथे मिळवतो आहे. महिन्याला लाख रुपयाचा पगार तो तिथे मिळवतो आहे. याचं कारण असं आहे की त्याने त्याचा टाईम वेस्ट केलेला नाही आहे. तो जेव्हा कम्प्युटर पुढे बसतो तेव्हा तो हाच विचार करतो की मला आधुनिक काय शिकता येईल, मला कुठल्या गोष्टी मिळवता येतील. त्यामुळे लक्षात घ्या, संधी खूप आहे, नैराश्य असण्याचं काहीच कारण नाही. तुम्हाला PGच्या आपल्याकडे संधी आहे. त्यानंतर ऑडिटिंग टॅक्सेशन लॉ तुम्ही करू शकता. संस्थेमध्ये MBAचे आपले बरेच कॉलेजेस आहे, तिथे MBA करू शकता. आणि सर म्हणाले तसे स्किल बेस्डचे आपण अधिक प्रोग्राम आता आपण 2 तुमच्यापैकी अनेक मुलांनी गव्हर्नमेंटच्या पोर्टल थ्रू आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे की पाटील सरही तुम्हाला अनेक वेळेस तुमच्याशी त्याबाबत चर्चा केलेली असेल की आपल्याला हे कोर्स यासाठी सुरू करायचे आहे की पुण्याला इथे जाऊन एखादा विद्यार्थी तेवढा खर्च करू शकत नाही आपल्याकडे. सर आमच्याकडे 1600 रुपये फी असेल तर विद्यार्थी 2 टप्प्यामध्ये मागतो, 3 टप्प्यामध्ये मागतो. ही परिस्थिती आहे आमची. आणि मग असा विद्यार्थी आमचा मुंबईमध्ये जाऊन एखाद्या फार मोठ्या कॉलेजवर ॲडमिशन नाही घेऊ शकत. आम्हाला आमचं एम्स आणि ऑब्जेक्ट एकदम सोपं आहे की त्याला इथे बसल्या ठिकाणी त्याला त्याचं स्किल मिळवता आलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी आता आम्ही वेगवेगळ्या इंडस्ट्री ज्या व्हिजिट आहेत त्यासाठी मुलांना प्रवृत्त करतो आहोत. इथे एजोकेमसारखी, कृष्णाटेकसारखी इतकी मोठी आंतरराष्ट्रीय लेव्हलच्या कंपन्या इथं आहेत. इथे चांगली आपली औद्योगिक वसाहत डेव्हलप होते आहे. आणि मग तुम्ही तिथे जाऊन बघा ना, ते ताडपत्रे कसे बनवतात. इथे एक चिवडा बनवणारा माणूस आहे, तुम्ही जाऊन बघा त्या फॅक्टरीमध्ये. आज त्याचा टर्नओव्हर दिवसाला लाखो रुपयाचा आहे. सर आमच्याकडे भेळभत्ता दुकान जे आहे ना ते त्यांचा गल्ला दर दिवसाला 70, मला वाटतं इथं काही विद्यार्थी असतील ज्यांचे दुकानं आहे ते 70-70 हजार रुपये तो मालक स्वतः मिळवतो, नफा मिळवतो. सर एक पैठणी विकली तर इथला विद्यार्थी 3-3 हजार रुपये मिळवतो.
त्यामुळे आपल्याकडे काही नाही आहे असं अजिबात नाही. जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही सरांनी जे स्किल तुम्हाला सांगितलेले ते नक्की मिळवले पाहिजे. सर 1.5 लाख रुपयाची पैठणी आमच्याकडे बनते, म्हणजे ते 15,000पासून 1.5 लाखापर्यंत. मला वाटतं त्याहीपेक्षा जास्त किमतीचे पैठणी. इथं बसलेले 25% विद्यार्थी पैठणीमध्ये काम करत आहे की ज्यांच्या कुटुंबाचं उत्पन्न दर महिन्याला कमीत कमी 2 लाखापर्यंत ते मिळवत आहे. वेगवेगळे शोरूम्स इथं आहे. त्यामुळे मुलांनो तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्या. सरांनी जी माहिती दिली ती अतिशय महत्त्वाची आहे. महाविद्यालयाच्या वतीने मी सरांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर कार्यक्रमाचा औपचारिक भाग अर्थात आभार व्यक्त करण्याची विनंती मी भूगोल विभागाचे प्रमुख आदरणीय प्राध्यापक कैलास चौधरी सर यांना करतो. आपण या कार्यक्रमाची औपचारिकता पूर्ण करावी. सन्माननीय व्यासपीठ, कला आणि वाणिज्य महाविद्यालय येवला, वाणिज्य शाखेच्या वतीने विद्यार्थ्यांना आपल्या भावी आयुष्यामध्ये या शाखेतनं मिळणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या संधी आहेत त्या संधींपैकी एक संधीच्या संदर्भात आज आपल्याला माहिती, अतिउच्च स्तरावरची माहिती CA साहेबांनी दिलेली आहेत. त्याबद्दल मी त्यांचं महाविद्यालयाच्या वतीने आणि महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या वतीने आभार मानतो. विद्यार्थी मित्रांनो, सरांनी सांगत असताना एक गोष्ट सांगितली. मी MSc जॉग्रफी झालो 1992ला. जवळपास 40 विषयांचा अभ्यास होता, परंतु विषयाचं ज्ञान होतं, परंतु ते ज्ञान माझ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी 9 महिन्याचा एक कोर्स असतो शिक्षकांसाठी BEdचा. योगायोगाने पुणे विद्यापीठाच्या KTCM महाविद्यालयामध्ये शिक्षणशास्त्रामध्ये जेव्हा मी ही डिग्री मिळवली, माझे मित्र इथे आहे उपस्थित, भंडारी सर. नुसतं ज्ञान असून चालणार नाही, त्याला प्रॅक्टिकली काहीतरी नॉलेज असलं पाहिजे. ते तुमच्या हृदयापर्यंत पोहोचवण्यासाठी मला त्या महाविद्यालयातील शिक्षकांनी मार्गदर्शन केलं. म्हणून असे जे काही शिक्षक असतात, असे जे गुरु असतात, याचं तुम्हाला कुठेतरी भविष्यामध्ये फायदा व्हावा या दृष्टिकोनातनं हे आजचं व्याख्यान होतं. सर, मी परत एक वेळेस तुमचं महाविद्यालयाच्या वतीने तुम्हाला धन्यवाद देतो, तुमचे मनपूर्वक आभार मानतो. आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य सरांनी सांगितलं, पाटील सरांनी, की सर असं एक कार्यक्रम आपल्याला आयोजित करायचा आहे विद्यार्थ्यांसाठी. सरांनीही परवानगी दिली, म्हणून मी आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर त्यांचाही मी आभार मानतो. अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख, त्याचप्रमाणे आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य पंढरीनाथ दी सागर सर, ते अर्थशास्त्राचे आहेत म्हणून त्यांनाही थोडीशी आवड होती या कार्यक्रमाची. त्यांचंही ते खूप वेळ इथे थांबलेत, त्याबद्दल त्यांचंही मी आभार मानतो. ज्यांनी खूप चांगलं सूत्रसंचालन केलं ते वावळ सर, त्याचप्रमाणे IQACचे आपले चेअरमन भंडारी सर, इतर सर्व प्राध्यापक. आणि हा कार्यक्रम तुमच्यामुळे खऱ्या अर्थाने यशस्वी झाला, म्हणून तुमचे सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला असं